आमच्याकडे आता कंटिन्यू असा पाऊस चालू झालेला आहे. एक दिवसही नाही की पाऊस नाही आणि पाऊस पडला की असं काही ना काही चमचमीत खावं वाटतं. म्हणून मग भज्जी नाही तर आज बनवणार आहे मी सोयाबीनपासून छान अशी झटपट होणारी रेसिपी. लहान मुलांनाही आवडेल आणि तुम्हालाही आवडेल. आणि कसं सोयाबीन खायला हेल्दी असतं, त्याच्यात प्रोटीन वगैरे भरपूर असतं. म्हणून आज सोयाबीनपासून बनवणार आहे. सोयाबीन मस्तपैकी मी थोडंसं भिजवून घेतलेलं आहे. 2-3 चमचे दही घ्यायचे आपल्याला, प्रत्येकाच्या घरात या गोष्टी असतातच. दही घ्यायचे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे मी. मस्तपैकी त्यात आपल्याला थोडंसं धने पावडर टाकायचं आहे. असेल तर घाला, नसेल तरीही चालतं. धने पावडर घालून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन घालून घ्यायचे. थोडंसं मीठ घालायचे आपल्याला चवीनुसार आणि लाल तिखट, थोडीशी हळद आणि एखादा मसाला असेल तर मसाला घाला, नसेल तरीही चालतं. एवढंच घालायचे. मस्तपैकी हे छान मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे हातानेच व्यवस्थित. सगळीकडे असं मॅरिनेट होईल. दही, कॉर्नफ्लॉवर टाकल्यावर ते छान असे क्रिस्पी होतात. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही बेसन पीठही ॲड करू शकता. माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर टाकलं की ते छान असं कडक कडक होतं. खायलाही छान लागतं. मस्तपैकी त्याला मॅरिनेट करायचं. 5 मिनिटं ठेवायचं रेस्टला. लगेच आपली पुढची प्रोसेस आपल्याला स्टार्ट करायची आहे. तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये तापायला. त्याला मस्त असं कमी गॅसवर छान असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. सुट्टं-सुट्टं नाही केलं असंही टाकलं तरी चालतं. मी टाकत आहे सुट्टं-सुट्टं करून. मस्तपैकी जरा कमी गॅसवर आणि छान असं लाल होईपर्यंत मस्तपैकी आपल्याला छान तळून घ्यायचं. मस्तपैकी कलर चेंज झाला की आपल्याला हे काढून घ्यायचे आणि एकदम पटकन आणि 2-3 मिनिटात होणारी प्रोसेस आहे. पटकन होईल आणि पटकन खाताही येईल. मुलांनी जर दुपारचं वगैरे काही खायला मागितलं तर तुम्ही बनवू शकता आणि हे हेल्दी आहे. बाहेरचं आणून देण्यापेक्षा, कुरकुरे पॅकेट वगैरे आणण्यापेक्षा ही छान अशी रेसिपी आहे. कशी वाटली नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.